बोला मिस्टर राजवर्धन मोहिते, बोला. स्वतःच्याच आईची सुपारी द्यावी लागेल असे काय वाद होते तुमच्या दोघांमध्ये? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या आईची सुपारी दिली नाहीये. माझ्या आईने तुम्हालाही सांगितलं, तरी तुम्ही माझी इन्क्वायरी का करताय? पण ज्या माणसाला आम्ही अरेस्ट केलं त्याने तुमचं नाव घेतलं, त्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला चौकशी करावीच लागणार. बर, तुम्ही गुहागरला का गेला होता? होतं माझं एक पर्सनल काम. बरोबर त्याच वेळेला. म्हणजे इथे आम्ही या माणसाला अटक केली आणि तिकडे तुम्ही गायब झालात. अंडरग्राऊंड व्हायचा विचार होता का तुमचा? हे सगळं प्रकरण सुरू होण्याच्या खूप आधीच गुहागरला गेलो होतो. बर, आदित्यवर हल्ला कोणी केला? काय? आदित्यवर हल्ला झालाय? राजवर्धन मोहिते, पोलीस स्टेशन. नाटकाचं स्टेज नाही, त्यामुळे ऍक्टिंग बंद करा. अहो, मला खरंच माहित नव्हतं इन्स्पेक्टर. बर, हेही तुम्हाला माहित नव्हतं. मला एक सांगा, तुम्ही तुमचा फोन का बंद ठेवला? बंद नव्हता ठेवला, घरी ठेवला होता. कोण विश्वास ठेवेल तुमच्या या उत्तरावर? आजकालच्या काळात माणूस फोन घरी ठेवून जातो? नाही, मला बाकीच्यांचं माहित नाही, पण मी फोन घरीच ठेवला होता. जी तुमची चिडचिड होते ना, त्यामुळे आमचा संशय अजून वाढेल की तुम्ही गुन्हेगार आहात. अहो, तुम्ही काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? माझी आई आहे ती. तिचा जीव घेण्याचा प्रयत्न मी का करेन? आणि जीव घ्यायचा असताना तर माहेरच्या चहाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तिचा जीव वाचवला नसता मी. तिच्या जीवाला धोका आहे हे लक्षात घेऊन लग्न सुद्धा छोटेखानी करणार होतो मी. कळतंय का तुम्हाला? मी काही केलं असेल हो तुमच्या आईसाठी, पण त्या माणसाने कबुली जबाब देताना तुमचंच नाव का घेतलं? हो, हे मला का विचारताय? त्याला विचारा. तो गुन्हेगार आहे. गुन्हेगार काही सांगतोय आणि तुम्ही माझ्यासारख्या माणसाला इन्क्वायरीसाठी बोलवताय. कळतंय का तुम्हाला? प्रूफ नसताना मला हात जरी लावलात ना तर कोर्टात खेचेन मी तुम्हाला. आवाज चढवू नका. मी शांततेत बोलतोय, याचा काय चेव येतो तुम्हाला? आणि तुमच्यासारख्या माणसाला अरेस्ट करायला कायद्याला वेगळी परवानगी घ्यायची गरज नाहीये. कायदा सर्वांसाठी सारखा असतो. कायदा माणसांची ओळख बघत नाही. कायदा कठोर असतो. तेव्हा थंड घ्या. कारण काय ना, एखादा जरी पुरावा तुमच्या विरोधात आम्हाला सापडला ना, सगळंच कठीण होऊन बसेल तुम्हाला. येऊ शकता तुम्ही. आणि हो, परत बोलवलं तर यावं लागेल इथे चौकशीला. आणि एक गोष्ट, यापुढे तुमचा फोन तुमच्या जवळच ठेवायचा. चौकशीसाठी आम्ही कधीही फोन करू. या. आदित्य सर, तू ये इथे बस आधी. ये बस. सावकाश सावकाश रे बाळा. बस सावकाश. सर हे काय आहे? कधी झालं? मग कसं झालं? म्हणजे कोणी केलं हे सगळं? हो कावेरी, थांब जरा. किती प्रश्न विचारशील? बरं झालं तू आलीस. मला खूप छान वाटलं तुला पाहून. आणि हे सगळं कसं झालं, का झालं, मला काहीच माहित नाही. कोणीतरी ना ठरवून हल्ला केलाय माझ्यावर. आदित्य, राज, काय झालं? तू ठीक आहेस ना? राज, मी एकदम ठीक आहे. कोणी केलं हे सगळं? कोण होती ती माणसं? तू कोणाचा चेहरा पाहिलायस का? आपण त्यांचा स्केच काढून घेऊ. हो राज, पण मला कळलंच नाही कोण होती ती लोक. कारण तिथे ना खूप अंधार होता आणि त्या सगळ्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यामुळे ना मला अंधारात दिसलंच नाही कोण होते ते. पण तुला एक
राज, मला आता तू पोलीस स्टेशनला गेला होतास, तिकडे काय झालं? नाही काही नाही झालं. तू तू नको टेन्शन घेऊस, ते होईल सॉर्ट आउट. आणि राज, आदित्य म्हणतोय ते बरोबर आहे. मलाही असंच वाटतंय, कोणीतरी ना मुद्दाम तुझ्यावरती सूड उगवायला, तुला सगळ्यात अडकवायचा प्रयत्न करतो. पण देवीने मला संकेत दिला होता की कावेरी या घरची सूड होईल म्हणून. तू आता कावेरीला घेऊन आलायस ना राज. आता बघ, आता सगळं ठीक होईल. आपण या संकटात नक्की बाहेर पडू, माझी खात्री आहे. दोघे जण देवीच्या पाया पडाया. आई, या दोघांचं रक्षण कर. घ्या, सगळं मुसळकेरात गेलं. हं? इतकं सगळं करून सुद्धा आपल्या बाजूने काहीही घडलेलं नाहीये. लक्षात येते का तुमच्या? शांत बस, शांत बस. आता आधीच डोकं काम करेन असं झालंय. गप्प बस जरा. गप्पच बसायचंय आता आपल्याला. हं? गप्पच बसायचंय आता आपल्याला. ही कावेरी आहे ना, कावेरी मिऱ्या वाटणार आहे आपल्या डोक्यावर, मिऱ्या. आणि ती रत्नमाला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायला लागणार आहे आता आपल्याला. असं काही एक होणार नाही, कळलं ना? असं काही एक होणार नाहीये. बघच तू, लग्नाच्या दिवशी राजच्या हातात हार नाही, बेड्या असतील, बेड्या. मी जिवंत असेपर्यंत ना यांच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार नाही. काही झालं ना तरी राज आणि कावेरीचं लग्न मी होऊ देणार नाही. हा.